नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आणि हा माझा मोठा व्लॉग मी खूप दिवसानंतर टाकते। मी ऑलरेडी 3 फक्त पोस्ट केलेत। हा माझा 4था व्लॉग आहे आणि हा माझा सोलो ट्रिपचा व्लॉग असणार आहे। जसं की माझी ऑफिशियल ट्रॅव्हल होती आणि एव्हरी टाईम माझ्या कोणी ना कोणी सोबत असायचं, कलिग्स वगैरे। पण या टाईमला असं झालं की मला एकटीलाच पाठवण्यात आलं होतं आणि मी एकटी जात होते। तो थोडं मी नर्वस होते की कसं होईल, काय होईल, मी एकटी असणार, मी एकटी ट्रॅव्हल करणार, थोडीशी भीती वाटत होती। पण नंतरनं जसजशी प्रोसेस चालू झाली तसं माझी भीती कमी व्हायला लागली। म्हटलं अरे काही नाही, ठीक आहे, आपण करू शकतो। कारण कोणी ना कोणी सोबत असेल तर आपण नेहमी इंडिपेंडंट राहतो की जाऊ दे, हे सोबत आहे, ते सोबत आहे, त्यांचं ते बघून घेतील, त्यांना फक्त आपण फॉलो करायचं। पण ही सोलो ट्रिप मी खूप जास्त एन्जॉय केली आणि मला हा व्लॉग पोस्ट करायचा होता म्हणून मी सगळं छोटे छोटे शूट करत होते। आणि आता हा जो व्हिडिओ आहे हा म्हणजे आता फ्लाईट आता उडणार आहे आणि त्या मी याच्यावरून जात होतो ट्रॅकवरून। आणि तो जो एक्सपिरियन्स आहे जेव्हा फ्लाईट अशी उडते आणि बापरे एकदम पोटात गोळा येतो, वाटतं अरे हे गेलो, आपण हवेत गेलो। हे बघा, खरंच खूप भारी एक्सपिरियन्स आहे हा। आणि मला वाटतं प्रत्येकाने फ्लाईटचा प्रवास केला पाहिजे आणि हा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे। कारण मला एक फार नवल गोष्ट वाटली, म्हणजे मी ऑफिसवरून डायरेक्ट निघले तर मी माझे बॅग्स ठेवत होते। तर आमचे जे गार्ड होते, सिक्युरिटी गार्ड होते, ते मला म्हणतात मॅडम बॅग घेऊन कुठे चालले? मी म्हटलं चालले असंच एक ऑफिशियल ट्रॅव्हल आहे, व्हिजिट आहे मला। तर ते म्हटले अच्छा, मग तुम्ही कशाने चालले? मी म्हटलं मी फ्लाईटने चालले। त्यांना फार नवल वाटलं, म्हणजे ते म्हटले मॅडम तुम्ही फ्लाईटने जाणार? भारी हो, म्हणजे असं। मग मी त्यांना म्हटलं तुम्ही पण जा, प्रत्येकाने कुठे ना कुठेतरी गेलं पाहिजे, बरोबर? तर मी त्यांना म्हटलं तुम्ही पण जा। मग ते म्हटले हां मी नक्की, मी पण बालाजीला जाईल वगैरे। तर असंच असतं, आपण मस्त आलो आहे, आपल्याला एवढं जन्म भेटलेला आहे, तर जेवढ्या पण काही गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या ट्राय केल्या पाहिजेत। तर तेव्हाच मग आपल्याला पण ती जी फिलिंग असते ती आपल्याला कळते की फ्लाईटचा प्रवास असो, प्रत्येक ट्रेनचा असो, सगळ्या गोष्टी आपल्याला आयुष्यात अनुभवायला मिळतात आणि त्या अनुभवण्याचं एक वेगळीच मजा असते। तर असंच मी मस्त सोलो ट्रिपमध्ये हा माझा फर्स्ट टाईम ही माझी फ्लाईट आहे। नाहीतर बाकी मी माझ्या कलिगसोबत नेहमी ट्रॅव्हल करत असते, त्यामुळे मला एवढं काही वाटत नाही फ्लाईटचा प्रवास। फक्त एकटी होते म्हणून थोडं भीती वाटत होती। आणि हे बघा, फायनली आम्ही आता लँड झालेलो आहे आणि हे गुजरात आहे, म्हणजे अहमदाबाद एअरपोर्टचा पार्ट आहे हा सगळं हे। आणि हे झालं आम्ही मस्त, एवढी स्मूथ लँडिंग होती ना, म्हणजे काहीच वाटलं नाही। मला वाटलं वाव किती भारी, इतकी स्मूथ लँडिंग फर्स्ट टाईम। कारण कालची जी रिटर्नची लँडिंग होती ना ती खूप खतरनाक होती। एवढ्या जोरात प्लेन आदळलं आणि एवढ्या जोरात वाजत होतं, म्हटलं बापरे आता गेली आमची प्लेन, मला ट्रॅक सोडून। पण असं काही नाही झालं, व्यवस्थित त्याने ट्रॅक केली। पण ही जी अहमदाबादवरती, पुणे टू अहमदाबाद एअरपोर्टवरची जी लँडिंग होती खतरनाक होती, एकदम स्मूथ आणि मस्त वाटलं। तर अशा पद्धतीनं मग अहमदाबाद एअरपोर्टवरती आम्ही पोचलो। एक तुम्हाला दिसेल इथून की फ्लाईट आता हे होते, म्हणजे लँड झाली आहे, तर त्याला ट्रॅकवरती जाते, त्यांच्यासाठी पार्किंग होते फ्लाईटचं। येस, तर मग आता फ्लाईटमधून उतरलो आणि चाललो। मग हा असा हे असणार होता, एरो ब्रिज होता हा दिसतोय हे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानअड्डा, हवाई अड्डा, सॉरी। तर हा अहमदाबादचा एअरपोर्ट आहे। मग गेलो, मी नेहमी माझी बॅग चेकिंगलाच टाकून देते, कारण मला ते सोबत कॅरी करायला खूप जड जातं। आणि बघता मी खूप लेट चेक इन केलेलं, कारण मला थोडं ऑफिसमध्ये लेट झाला। पण काही नाही, माझी बॅग पटकन आली, मी जाऊन थांबले आणि माझी बॅग पटकन आली। तर ही बघा माझी ब्ल्यू कलरची बॅग तुम्हाला दिसेल। येस, तर काही नाही, बॅग कलेक्ट केली आणि चालले। येस, तर मग आता येते तर खूप भूक लागलेली, कारण लंच मिस झाला माझा, बिकॉज फ्लाईटला मला लेट झालेला, म्हणून मी धावत आले। तर जसं मी एअरपोर्टला लँड झाले, मी माझी बॅग कलेक्ट केली आणि मी सबवेमध्ये गेले। तर जिकडे मी सबवेमध्ये ऑर्डर दिली ना, ती मुलगी म्हणजे
खरंच खूप छान होती ती आणि खूप सुंदर अशी स्माईल देत होती. म्हणून मी माझा एक शॉर्ट पण पोस्ट केला आहे. त्याच्यामध्ये मी मेन्शन केलं आहे की हर स्माईल मेड माय डे. तर खरंच लिटरली आफ्टर लँडिंग मी माझी बॅग कलेक्ट केली. मी खरंच खूप हंग्री होती, मला खूप भूक लागलेली आणि तिची गोड स्माईल बघून मला फार आनंद झाला. म्हटलं वाव, म्हणजे असं एखाद्यानं छान अशी स्माईल दिली वाटतं वाव, खूप चांगली माणसं पण आहेत आपल्याला. आपल्या प्रवासामध्ये चांगली माणसं पण भेटतात, कधी कधी वाईट एक्सपिरियन्स पण येतात. पण ह्या माझ्या सोलो ट्रिपमध्ये मला काहीही वाईट एक्सपिरियन्स आला नाही. फक्त जरा आला तो थोडा कॅबवालाचा आहे, तो मी पुढे तुम्हाला सांगेलच. मग हा मी एक सबवे घेतलेला व्हेजी डिलाईट, ज्याच्यामध्ये सगळे व्हेजीज होते आणि त्यानुसार तुम्हाला सिलेक्ट करायचे असतात व्हेजी डिलाईट, म्हणजे कस्टमाइज सबवे असतो. याच्यामध्ये गार्लिक ब्रेड होता आणि त्यात ज्या व्हेजीज हव्या आहेत या किंवा जो सॉस हवा आहे, तर हे मला विचारत होता बार्बिक्यू सॉस हवा आहे का, हा सॉस तो सॉस. तर मी त्यांना सांगत होते हां ॲड करा. तर अशा पद्धतीने हिने छान मला असा सबवे बनवून दिला आणि ते सगळे सॉसेस वगैरे ॲड करून. तर मग मी त्यांना बोलले मला पार्सलच हवा आहे, कारण माझ्याकडे वेळ नव्हता. बिकॉज ऑफिसच्या कॅबचा आणि जो फ्लाईट लँडिंगचा टायमिंग मॅच करावा लागतो. म्हणजे तुम्ही जर लँड झाले 17:10ला लँडिंग होतं, म्हणजे 5:10 तर मी लगेच एक 20 मिनटं इकडे तिकडे बॅगेज कलेक्ट करण्यासाठी तर मी 5:30चं मी पिकअप सांगितलेलं एअरपोर्टवरती. तसं ते ड्रायव्हर ऑलरेडी येऊन थांबल्याने मला त्यांचे डिटेल्स वगैरे भेटलेले. तर जसं मी सांगितलं तिला की मी गाडीमध्येच बसून घ्यायला, सो मला प्लीज पार्सल द्या. तर तिने तसं हे केलं, मस्त छान असं सबवे तयार केला आणि तिने मला पार्सल दिला. तर आता तुम्ही इथे बघू शकता ती छान असं पॅक करते आहे आणि इकडे तुम्हाला तिची छोटीशी गोड स्माईल दिसेल. खरंच फार भारी. कस्टमर सर्व्हिसमध्ये हेच असतं, त्यांना किती जरी म्हणजे जास्त काम असेल किंवा काय असेल तर त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी स्माईल ठेवावीच लागते. भले त्यांचे काही पण इश्यूज असो, बॅक ऑफ माइंड त्यांच्या खूप सारे इश्यूज चालू असतात किंवा खूप सारे टेन्शन्स असो, बट त्यांना जेव्हा कस्टमर सर्व्हिस करतात त्यांना छान असं एक चेहऱ्यावरती स्माईल देऊनच सर्व्हिस द्यावी लागते. कारण मी पण कस्टमर सर्व्हिसमध्ये काम केलेलं, सो मला पण थोडं आहे, मी पण हा एक्सपिरियन्स घेतलेला आहे. तर इकडे बघू शकता हिची गोड स्माईल, खूप छान अशी स्माईल दिली. मग मी घेतला सबवे आणि मी निघाले आणि तोपर्यंत लगेच कॅबवाल्याला फोन केला की असंच मी आले. तर त्यांनी मला पिक केलं आणि मग आम्ही चाललो माझ्या डेस्टिनेशनच्या दिशेने. म्हणजे माझं कॅबचा प्रवास खूप खतरनाक होता. इकडे मी बघू शकता मी स्कार्फ लावून बसलेली. मला असं वाटलं शीट यार कुठे आले मी, फसले मी. आणि मी पूर्ण टाईम छान झोपून घेतलं त्याच्यामध्ये. मी त्यांना सांगत होते की दादा थोडे डोअर्स ओपन, हे विंडो ओपन करा. तो म्हटलं नाही मला गाडी चालवता येणार नाही, कारण खूप जास्त त्याच्यामध्ये ते म्हटले की नाही मी चालू शकत कारण हे होईल. मी म्हटलं ठीक आहे मग चालला तर काय करू शकतो. मग आलो आम्ही हॉटेलमध्ये चेकिंग केलं. बघा सुंदर अशी रूम ऑफिस थ्रू बुक झालेली, छान होती, मस्त होती एकदम. आणि जास्तीत जास्त मला हे छान होतं की विंडो होते आणि मी ओपन करू शकत होते. म्हणजे मला काही सफोकेट झालं तर मी छान, बट खूप जास्त पाऊस होता त्यामुळे मला त्या दिवशी विंडो ओपन करता नाही आली. हे बघा खतरनाक पाऊस झालेला तिकडे. मी मला का पाठवले. मग काय डिनरची ऑर्डर दिली. डिनर आलेला मसाला पापड मला खूप आवडतो आणि जिरा राईस आणि दाल फ्राय तडका. तर हे बघू शकता. तर हा दाल फ्राय तडका बघून मला खूप भारी वाटलं, कारण मला वाटलं येस मला असंच काहीसं खायची इच्छा झालेली. कारण दिवसभर तर पोटात काय नव्हतं, त्यानंतर तो सबवे आणि